हॅलो एव्हरीवन, आज आपण FYBCom सेमिस्टर 2 फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 3 व्हॅल्युएशन ऑफ इंटॅन्जिबल्स इलिस्ट्रेशन नंबर 3 पेज नंबर 3.11 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. क्वेश्चन आहे, रवी, बांदल अँड स्वराज are partner sharing profits and Suraj profit sharing losses in the ratio of 3:2:1. They decided to admit Dharti into partnership firm for 1/4 share. म्हणजे इथं आहे ना, रवी, बादल अँड सूरज हे 3 पार्टनर्स आहेत आणि धरती या नवीन पार्टनरला त्यांनी ॲडमिट करून घेतलेला आहे, एंट्री दिलेली आहे त्यांच्या बिझनेसमध्ये. त्यांचा प्रॉफिट अँड लॉस वाटून घेण्याचा रेशिओ होता 3:2:1 आणि जी धरतीला ॲडमिट केलेला आहे तिचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशिओ आहे हा 1/4 शेअर आहे. For the purpose of admission of Dharti as a new partner, goodwill of the firm should be valued on the basis of 1.5 years purchase of the last 4 years average profit. म्हणजे बघा, याचा अर्थ तुम्हाला कळणं गरजेचं आहे. 1.5 years purchase म्हणजे हे इयर परचेस किती आहेत, 1.5 year परचेजेस आहेत आणि 4 वर्षाचा प्रॉफिट तुम्हाला खाली दिलेला आहे. ह्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, गुडविलची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पुढे सांगितलेलं आहे, द प्रॉफिट अँड लॉस फॉर द लास्ट 4 years वेअर ॲज फॉलोज. तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस खाली दिलेला आहे. तर इयर दिलेला आहे 2016, प्रॉफिट दिलेला आहे 17,340. पी मीन्स प्रॉफिट आहे. 17ला एवढा प्रॉफिट झाला, 18ला एवढा आणि 19ला एवढा. म्हणजे इथं सगळीकडे तुम्हाला प्रॉफिटच दिलेला आहे, लॉस झालेला नाही. तर खाली सांगितलेलं आहे, कॅल्क्युलेशन द अमाऊंट ऑफ गुडविल. गुडविलची अमाऊंट शोधा, कारण गुडविल ही इंटॅन्जिबल ॲसेट आहे आणि त्याची व्हॅल्यू आपण पैशामध्ये सांगू शकत नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, गुडविलची व्हॅल्यू शोधावी लागते. आता नवीन पार्टनर आपल्या बिझनेसमध्ये एंट्री करणार आहे, मग त्याला किती सांगायचं की तू गुडविलची किती पैसे घेऊन ये. कॅपिटल तर तो आणेलच, बट गुडविल आणावी लागते त्याला. गुडविलचे पैसे त्याला बिझनेसला द्यावे लागतात. तर मग त्यानं किती गुडविलचे पैसे ह्या 3 पार्टनर्सना द्यायचे आहेत ते तुम्हाला शोधायचं आहे. म्हणून इथं सांगितलं आहे, कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ गुडविल ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. मेथडचं नाव नीट लक्षात ठेवा. या आपल्याला कुठल्या मेथडने फाइंड करायचं आहे, तर ॲव्हरेज प्रॉफिट मेथड पहिलीच मेथड आहे. तर मग सर्वात प्रथम आपण आन्सरला सुरुवात करताना ॲव्हरेज काढावा लागतो. म्हणजे सरासरी प्रॉफिट किती झाला, म्हणजे सरासरी ॲव्हरेज. जसं तुम्ही पर्सेंटेज काढता तसं मग पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवा. पहिला आहे कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. आता ॲव्हरेज प्रॉफिट काढण्याचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट मायनस टोटल लॉस डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स. तुम्ही नुसतं टोटल प्रॉफिट लिहिलं तरी चालेल, कारण ॲक्च्युली लॉस झालेला नाही. लेस लॉस लिहिलं तरी चालतं, बट लॉस झालेला नाही. तुम्ही लॉस नाही लिहिलं तरी चालेल. डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स, नॉट परचेज इयर्स, नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स. आता टोटल प्रॉफिट तुम्हाला क्वेश्चनमध्ये इथं दिलेला आहे बघा. हा प्रॉफिट आहे 17,340. 17,000 बघूनच घ्या, व्यवस्थित नंबर पुट करा. बघण्यामध्ये चूक झाली तरी आन्सर चुकू शकतं, कारण आपल्याला टोटल करायचे असते. म्हणून 21,920 प्लस 20,470 प्लस प्रॉफिटच आहे 20,270. हा प्रॉफिट आहे. किती वर्ष आहेत, 1 2 3 4. डिवाइड बाय 4 years. 4 years. आता काय करायचं आहे, तुम्हाला कॅल्सीवर ह्याची टोटल करायची आहे. तुम्ही करू शकता. बघा किती आहे, 17,340 प्लस
21,920 plus 20,470 plus 20,270, total 80,000. टोटल आली 80,000 डिवाइड बाय 4 years. 80,000 म्हणजे आन्सर तुम्ही करू शकता, ओरली पण करू शकता. डिवाइड बाय 4 म्हणजे 20,000. ॲव्हरेज प्रॉफिट आला 20,000. त्याला ॲव्हरेज प्रॉफिट AP पण म्हणू शकता. हा आला तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट 20,000. आता आपल्याला काय काढायचं आहे, हे ॲव्हरेज प्रॉफिट नाही काढायला सांगितला, त्याने आपल्याला गुडविल फाइंड करायला सांगितलेली आहे, म्हणून तुम्ही इथं लिहू शकता. दुसरं आहे टोटल कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल म्हणजे गुडविलची किंमत शोधायची आहे. कशी काढायची आहे तर ॲव्हरेज प्रॉफिट इंटू, बघा इथं क्वेश्चनमध्ये तुम्हाला आहे ना नंबर ऑफ परचेज इयर्स दिलेले आहेत. बघा इथं 1.5 years परचेजेस. तर हे 1.5 years परचेजेस हे नंबर ऑफ परचेज इयर्स आहेत, म्हणून आपण हे ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर of years purchase. तर ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला इथं मिळालेला आहे 20,000 इंटू नंबर ऑफ परचेज इयर्स आहेत 1. तुम्ही असं पहिलं लिहून घ्या आणि नंतर त्याला 1.5 म्हणजे 1.5 वर्ष. तर 1.5 वर्ष म्हणजे 20,000 इंटू 1.5 years. 1.5 वर्ष 20,000. बघा इथं आपण काढलेलं होतं इंटू 1.5 आलं 30,000. तर तुमची गुडविलची व्हॅल्यू झाली ₹30,000. खाली गुडविल इज इक्वल टू ₹30,000. हे झालं तुमचं आन्सर. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.